वसर नहीं रे बाबा अन्नाल वसरी अम्माल वसर नहीं रे बाबा अन्नाल वसरी अन्नाली बप्पूस सिंपल सिंपल. नमस्कारो नमस्कारो नमस्कारो. पणबूर विबी इनोव्हेशन्स प्रस्तुत करता अन्नाल वसरी बापूस किचन सिंपल रांधप कार्यक्रमाक तुमकां पुरे जाणांक प्रीतीपूर्वक स्वागत सुस्वागत. आज ही सिंपल रांधप अन्नाल वसरीक रांधपूर्वक हांव आयला कसर म्हळ्यार एक स्पेशल आयटम. ते स्पेशल आयटम कसं म्हळ्यार राजा गोब्बोर म्हूण. राजा गोब्बोर म्हूण कोणी आयकली काय तुम्हाला निमगेले आमगेले प्रिंसिपल मॉडरेटर गीत माहिती निमगेले ते कसं म्हणू म्हाका आयकय न्ही रे. हांव व्हरला आयकला राजाचे पण्णाप करी राजाचे अलिपी राजाचे सुमा आयटम केला म्हणले त्या गीत मागीर मिगेल अम्माले करचे आयटम ते राजा गोब्बर म्हणून मिगेल अम्मा बारीक प्रीती आशिल्ली आमकां तशें तिणें कोरवण्याचें आशिल्लें ते खंयचे पयर बूक मिगेल पांचशे दुवेक चेतला म्हणून मिगेल चेतना शेण म्हणून मिगेल बेंगलोर आसा तिगेल हांगा कोणा रिसीप ना त्या मार म्हणटा विसरला बरें बुके जाल्यार राजा गोब्बर. तशी म्हाका पयर उडूक आसलो तशी आपण एक अन्नाल वसरी एक राजा गोब्बर आयटम करूया म्हणून दिसलें. तो एक प्रयत्न करता आसता गीत मागीर त्या राजा गोब्बर कशें केला म्हळ्यार तूं पळोवन सांगता म्हाका सोक जावक आयटम कशें आसा म्हणून सांगता आनी कशी करची विधान म्हणून सांगता. तुमी सगळ्या प्रेक्षकांना दय करून पळोवका हक्क जावक सामग्री हांव एक 5 राजाचे 2 पिसालेकार कुडको हाडला म्हळ्यार राजात व्हड मेळ्ळी मिडियम सायज साना मेळ्ळा. मागीर हक्क जावकाचे आयटम सांगता पळयाची कोथंबरी हळदी पिट्टी उडदा दाळी तेप्पळ मिरसांग बेडगे आनी परकळ मागीर चिंचांब ಮೆಂತ್ಯ नारळ तेल लसूण मीठ सासम मागीर पियाव आल्ले आनी तरी मिरसांग कच्चलो ते पळय आमी रेडी करून दवरला. हाजे मसालो पळय दवरला. मसला कसं कसं घालचे म्हणून तुमकां सांगता हांव. मसला सुरयेक आमी अर्द वेळेचे सोय नारळा सोय ताजे नंतर आमी एक 5 बेडगी मिरसांग एक 10-12 आमी परकळ मिरसांग ते घालून ताका आनी चिंचांब ते घालून चिकेचे वेळा आतां घालून मिक्सराक घालून एक 2 रावंड करका. तेजे दरगो तुगेले लांबू मसालो दयाका चिके दरगो मसालो म्हळ्यार चिके सोयशी सगळ्या खतर मेळका त्या पुरे कोण दतरी मागीर तुमकां सांगिल्लें वरें हांवें कोथंबरी मागीर उडदा दाळी मागीर तेप्पळ मेंत्य मागीर हळदी मागीर चिजेसांग घालीता त्या पुरे घालून चिकेची भाजून म्हळ्यार तुमगे हांव सांगिल्लें तुमकां 1/4 स्पून मेंत्य पुरो मागीर 1/4 स्पून सासम मागीर एक 3 स्पून कोथंबरी मागीर 1 स्पून उडदा दाळी फस्टा 3 आयटम घालून चिकेची दसदशीची एक मिक्सर 2 रावंड मारचे हांव सांगिल्लें तुमकां ते मिरसांग चिंचांब आनी सोय घालून ताजे नंतर कोथंबरी उडदा दाळी मेंत्य तेप्पळ मागीर लसूण पुरे घालून भाजून ते मागीर मिक्सराक घालून लायक सुरबूस मसालो करचे. ते सुरबूस मसालो पळय अशें जेवका एक नम्याचे दाटून पातळ शेता मसालो ते मसालो रेडी करून दवरला हांवें तुमकां घालला सामग्री सांगून. मागीर गॅस जळोवन आतां सांगिल्लें तुमकां एक 2 मिडियम सायज पियाव मागीर एक 2 इतर मिरसांग मागीर एक 2 इंच आल्ल्या कुडके ते घालून आमी आतां गॅस जळोवन ते शिजोवचे. हक्क थोडे जे नारळ तेल घालता मागीर पियावाचे उदक सोडता आमी यूज करचे तुमगेले प्रकाश तेंगेन एण्णे. आतां तुमगे 2 मिडियम सायज पियाव लसणेचे हाजे आले कुडको आनी तरे मिरसांग ते आतां शिजयता. शिजोवन जातरी ताका आमी कोण दवरलेलो मसालो चिके खतखत येतरी थोडी उदक घालता. गीत मागीर तुवें पळय तुवें कसं म्हणून गोतनाम सांगिल्लें गोब्बर हे म्हणजे की सुरबूस शॉक जाली मित्र मस्त घालना हांव
कडे उदा घालून खतखत येत तरी मसाला घालता. खतखतीच्या दवरला कचोडीची ही हळदी पिठी घालता. थोडी हेची मसाला घालतरी थोडी एक मीठ घालता. मग राज्याक थोडे मीठ घाला मी याकोन दवरला तर ते खतखत येतरी हक्का खतखत येयले आमगेले पियावरी मिरसांग हल्ले गेलेले तुमकां सांगला ताजी पुढच्या टेपडला पुरे घालून भाजून मसाला घाला म्हणून सोयीक मिरसांग चिंचम घालेले आतां खतखत येयले. आतां मसालो घालता का म्हणजे सुरबूस शौक जल मी तर मस्त उदा जौका म्हणा का ठीक आहे. सुरबूस दसणीचे गोब्बऱ्यो थोड्याची मसला का मीठ घालता. राजा तुमकां सांगला राजा घाला म्हणून जाल्यार मी तर हे मसला करी ते पियाक हळदी पिठी घाले गेले. आतांनी राजा कुडक घालून खतखत काडून सोडल्यार म्हणजे राजा गोब्बर रेडी. राजी घालतात तर कढई उदक घालता. मागीर जेल मागीर प्रमाण खतखत येता. सका नाल्ला तेल वयच्यान जेल आमगेले 5 चमचे एक वेळा हे करून एक 5 मिनिट सिम्मारी
जालें 5 मिनिट सिम करून दवरला रे आमगे रजा गोबर रेडी. अन्ना वस्तरी बापूस किचन सिंपल रंदप कार्यक्रमाक तुमकां आतां नवे आयटम म्हगेले अम्माल फेवरेट म्हगेले अम्मान केन्ना तिगेले रजा गोबर म्हणजे हेले ते खंयची एक बूक मेळ्ळी आमकां ती म्हगेले पाचेल दुवेन ती बरो घेतली रेसिपी हांगी तुमकां हांगील वारी म्हगेले चेतना शेणी म्हगेले लेणीन पचिल्ली दुव तीन वक्त ते पेटोवन दिले विटापणाचे कोर पळय म्हूण तशी अन्नाल वस्तरीक फर्स्ट टायम इंट्रोड्यूस केला ते मागीर आमगेले गीत मॅन केस्टी सांगला तशी आनी आमगे GSPचे एक आयटम फेवरेट सगळे कळा तुमगेले सुंगटाची हिंगूता कशी सुंगटा हिंगूता कशी म्हणजे शिले. सो नेक्स्ट आयटम तुमकां कोण दाखोवचे सुंगटाचे हिंगूता कशी करची म्हणून दही करून पळया. हक्क जावक सामग्री कसं म्हणून तुमकां तरी सांगता हांव. हक्क जावकला आमी 1 किलोचे म्हळ्यार आमगे जी गेस्टस म्हणून 1 किलो हांव सुंगट हाडला. हे सुंगट 1 किलो सुंगट ताका नारळ आनी चिंचांब एक मिडियम बॉल चिंचांब मिडियम सायजाचे मागीर बेडगी मिरसांग एक 6-7 मागीर एक 15 परकळ मिरसांग तिखसाण एक ते तिखसाणेक तुमी आनी सोय तुमकां कितले क्वॉन्टिटी पळोवन चेडून करीत. आतां आमगे बेस्टच म्हणाल आमी एक किलोचे सुंगटाचे हिंगा उदक गश केला. आतां जावकाल आयटम्स नारळाचे सोय बेडगी मिरसांग परकळ मिरसांग चिंचांब हिंगा उदक मीठ तेल प्रोन्स जालें. आतां सोयेक तुमकां पळय आमी कोण घाल्ले आख्या हेची घेची मस्त पातळ न्ही मस्त दाट न्ही आख्या हेची घेची धबधबी टायपाची एक मसल पळय अशी अशी येवका मसल फक्त जेवका म्हणजे मागीर उदक घालीत पळोवन मागीर सुंगटाचें उदक सोडता सोयेक मसालो घालो का खतखत करता मागीर एक प्रोन्स घालून एक 10 मिनीट शिजला रे हिंगा उदक मागीर तेल गेला रे आमगेले हिंगा उदक रेडी. हें तुमकां सांगिल्लें रे हांव ते बेडगी परकळ आनी चिंचांब घालून नारळाक सोयेक मिक्सरी घालून वाटलेलो मसालो थोडेची उदक दोन आशिल्ले घालता जालें. जालें हें मिक्स करून दवरला खतखत येतरी ताका मागीर जावं थोडी सुंगट घालता आतां 2 स्पून हिंगा उदक हाकोवन दवरला ते आमी 2 स्पून हिंगा उदक घालताची. हिंगा उणी जालें म्हणजे मागीर हिंगा पिट्टी जावकल्यार आमी घालीत. खतखत आयले आतां न्ही अंतू हें घालून थोडी मीठ घालून मागीर खतखत हाडटात परत संग सुंगट घालता आसा सुंगट घाल्ले तशी तो तुमकां सांगिल्ली वारी थोडी मीठ सुंगट घालतरी गेल्या म्हणून सांगिल्लें पुरो. आतां एक वेळार किरोवन आतां आमगेलें शिजता आयलें आतां लास्टाक आमी हिंगा उदक घाला. आतां आमी ताका 5 स्पून नारळ तेल घालून खतखत केल्यार आमगेले प्रोन्स हिंगा उदक अशी रेडी.
पळेल न्हू तुमी आजी अन्नाल वस्तरी बापूस किचन सिंपल रांदप कार्यक्रमांतू मी अम्माल फेवरेट म्हणून सांगितलं तुमकां राजा गोब्बरू आणि आमगे JSP फेवरेट प्रॉन्स हिंगुदा गशी तुम्ही केल्यार कशें म्हणून पळयला तुम्ही घरकर कोण पळयाची आणि लायक करून बॅटिंग करायची म्हणून तुमकां निमगून घेता तशीच ही आमगेले अन्नाल वस्तारी बापूस किचन सिंपल रांदप कार्यक्रमाक सबस्क्राईब करायची प्रोत्साह करायची आशीर्वाद करायची आमकां प्रोत्साह दिलेल्याके प्रोत्साह करायची म्हणून तुमकां निमगून सगळ्याके देव बरें करूं सांगून लोका समस्ता सुखिनो भवन्तु नमस्कार. अम्माल वसर नहीं रे बाबा अन्नाल वसरी अम्माल वसर नहीं रे बाबा अन्नाल वसरी अन्नाली